सो हे गाईज गुड इव्ह काही कारणामुळे आम्ही हे गुलमोहराचं झाड थोडंसं ट्रिम केलेलं आहे, कट केलेलं आहे. सो याच्या वरच्या पोर्शनला तुम्ही हा पोश्चर बघताय, तिथे कटिंग केलेलं आहे आणि हे जे समोर तुम्ही बघताय याला बोलतात बोर्डो पेस्ट. आता आपण बोर्डो पेस्टिंग करतोय प्लांटच्या बॉटम स्पेसला, आणि जिथे जखम आहे, ब्रुझिंग्स आहेत, ते प्रॉपर हेल्दी कंडिशनमध्ये यावं त्यासाठी बोर्डो पेस्टिंगचा जास्त उपयोग केला जातो, वापर केला जातो. हे फंगीसाईड आणि बॅक्टेरिया साईडसाठी उपयोग केला जातो आणि हे झाडावरती जे झालेलं असतं इन्फेक्शन्स त्याच्यासाठी खूप चांगल्या प्रमाणात काम करतं, झाडाला हेल्दी कंडिशनमध्ये आणि जखम भरण्याचं काम करतं. तुमच्या झाडावरती वाळवी लागली आहे, बुरशी लागली आहे, तर हे झाड कवर करण्यासाठी बोर्डो पेस्टचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. तर आत्ता तुम्ही बघू शकताय समोर आपण कापडाचा उपयोग करतोय, ब्रशचा उपयोगसुद्धा करू शकता, रोलरचा सुद्धा, बट हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं कापडाने. आता हे समोर तुम्ही बघताय, सो ह्याला वूड रॉट असं म्हटलं जातं, म्हणजे आतमधूनच काही किडे झाडाला खराब करण्याचं काम करतात. त्यासाठी बोर्डो पेस्ट लावून घ्यायचं आहे आपल्याला बॉटम स्पेसला किंवा जिथे तुम्हाला खराबी जाणवते तिथे. आता हा कट केलेला पार्ट आहे तो व्यवस्थित क्लीन कट केला, त्यामुळे आपण इथे फुटवेसुद्धा नवीन बघू शकतो आहे. सो आपण बोर्डो पेस्ट अशी लावतो आहे हाताने, बिकॉज आपल्याला पूर्ण एरिया ज्या बेचक्या आहेत त्या कवर करायच्या आहेत. सो आय होप की तुम्हाला हा एंटायर शॉर्ट व्हिडिओ कळला असेल कशासाठी. आणि गाईज नक्की कमेंट करा तुमच्या इकडे याला काय बोलतात किंवा तुम्ही काय यूज करता वेगळ्या पद्धतीने झाडाची जखम वाचवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो. सो नक्की कमेंट करा गाईज. सो भेटूयात अशाच वेगवेगळ्या टिप्स अँड ट्रिक्स घेऊन. तोपर्यंत कीप प्लांटिंग गाईज.